पुढची पावसासंदर्भातली बातमी आहे नांदेडमधून। नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू झालाय। मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांमध्ये हाहाकार उडालाय। नांदेडमध्ये 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। या आपत्तीमुळे जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झालंय। पुरात अडकलेल्यांना एसडीआरएफच्या टीमकडून बाहेर काढलं जात आहे, तर यावेळी बाहेर आलेल्या महिलांनी आक्रोश केलाय। तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। रावणगाव इथं 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेत। अडकलेल्यांमधून अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणांहून नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे। उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हसनाळ इथं 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आलंय। भासवाडी इथं 20 नागरिक अडकलेत। भिंगेली इथे 40 नागरिक अडकलेले असून ते सुरक्षित आहेत। 5 नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जातोय। तर नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे अंत्यसंस्कार करणं देखील कठीण होऊन गेलंय। पूर आलेल्या नदीतून मोठ्या जोखमीने प्रवास करावा लागतोय आणि अंत्यसंस्कारासाठी पुराच्या पाण्यातूनच हा जीवघेणा प्रवास नागरिकांना करावा लागतोय। नांदेडमध्ये सकाळपासूनच ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे।